स्वच्छतेचं महत्व मराठी निबंध. आजी नेहमी सांगत असे की हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. केवढा मोठा अर्थ आहे या शब्दात. आपण स्वच्छता ठेवली की वैभव आपोआपच चालत येते. पण आपण हे कधीही लक्षात घेत नाही. आपले वर्तन सुधारत नाही. वैयक्तिक स्वच्छता ही आपल्याला आरोग्यासाठी आवश्यक असते. नीट आंघोळ केली नाही तर त्वचा रोग होतील. तोंडाची स्वच्छता ठेवली नाही तर दात किळतील. केसाची स्वच्छता राखली नाही तर केसात उगा होतील. वैयक्तिक स्वच्छते इतकीच घराची, गावाची, देशाचीही स्वच्छता आवश्यक आहे. प्रत्येक गावात शौचालय हवीत तरच गावात स्वच्छता राहील. गावातील लोक नदी तलावाचे पाणी खराब करतात. भांडी घासणे, कपडे धुणे, जनावरांची स्वच्छता ही सर्व कामे लोक नदीत करतात. त्यामुळे ते पाणी पिण्यास अयोग्य ठरते. त्या पाण्यामुळे रोगराई पसरते. म्हणून ही नदी स्वच्छतेचे काम हाती घेतले पाहिजे. आपण सर्वांनी आपल्या घरच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतो तर असतोच, पण आपण जेव्हा आपल्या परिसराची काळजी घेऊ तेव्हाच आपल्या देशात स्वच्छता होईल. कारण प्रत्येक व्यक्ती परिसराची स्वच्छता करत असेल तरच आपला देश स्वच्छ होईल. घरात स्वच्छता राखण्याचे फायदे पण भरपूर आहे. घरात स्वच्छता ठेवल्याने आपण आजारी पडणार नाही, मनही प्रसन्न राहील. जर आपण घरात अस्वच्छता ठेवली तर अनेक प्रकारचे कीटक जसे सुरळ, डास आपल्या घरात शिरून रोगराई पसरवण्याचे काम करतात व परिणामी आपण आजारी पडतो. त्यात आपले पैसे व वेळ दोन्ही वाया जातात. घरात स्वच्छता असली व घरात एखादा पाहुणा आल्यास तो घरातील स्वच्छता पाहून खूप खुश होतो. पण जर का घरात स्वच्छता नसेल तर ती अस्वच्छता कोणालाच आवडणार नाही. स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन आणि आपल्या परिसर स्वच्छ करणे. स्वच्छता हा मानवाचा आवश्यक गुण आहे. विविध प्रकारचे आजार रोखण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत असा विश्वास आहे की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी निवास करते. काही लोकांचे मत असे असते की स्वच्छता करणे हे सरकारचे काम आहे, म्हणून स्वतः काहीच करत नाही आणि सर्व जबाबदारी सरकार सोडून मोकळे होतात. यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य वाढून रोगराई वाढवण्यास मदत होते. प्रत्येक भारतीयांनी आपापल्या वैयक्तिक पातळीवर स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला पाहिजे, तरच मोहीम सफल होण्यास मदत होईल. आजही 60% अधिक लोक बाहेर शौचालयात जाणे या सवयी विविध प्रकारच्या आजारास कारणीभूत ठरत आहे. चांगल्या आरोग्यासाठी शरीराची स्वच्छता खूप महत्वाची असते. शरीरात घाण आणि रोग नेहमीच एकत्र राहतात. त्यामुळे शरीर निरोगी आणि आजारापासून दूर ठेवण्यासाठी स्वच्छता खूप महत्वाची ठरते. अनेक थोर मोठ्यांनी गाडगेबाबा सारख्या संतांनी स्वच्छतेचा आग्रह धरला. आता शासनानेही सर्वत्र नरेंद्र मोदीजींचे स्वच्छ भारत अभियान राबवले आहे. त्यामुळे गावाचा पर्याय आणि देशाचा विकास होईल. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.